तुर्भे डंपिंग ग्राउंड में प्रस्तावित वेस्ट टू एनर्जी प्रोजेक्ट के खिलाफ शिवसेना उप जिला प्रमुख सुरेश कुलकर्णी ने विरोधियों को ललकार देते हुए कहा है, इस प्रोजेक्ट को लेकर दलाली कर रहे दलालों की दाल नहीं गलने देंगे। उन्हें कितनी भी धमकी मिल जाए फिर भी स्थानीय नागरिकों के जान के साथ खिलवाड़ नहीं होने देंगे। इसके लिए नागरिकों के समर्थन से सड़क पर उतरकर विशाल मोर्चा निकाला जाएगा। इसके लिए संबंधित अधिकारी और इस प्रोजेक्ट को समर्थन देने वाले नेता जिम्मेदार होंगे। इसके साथ ही बड़ी संख्या में उपस्थित नागरिकों ने इस प्रोजेक्ट के कारण होने वाले दुष्परिणाम से बचने के लिए विरोध आंदोलन करने की चेतावनी दी। इस दौरान सुरेश कुलकर्णी ने कहा कि इस प्रोजेक्ट का विरोध किए जाने के कारण कुछ विरोधियों द्वारा फर्जी तरीके से मुझे फंसाने की कोशिश की जा रही है, यहाँ तक मुझे मारने की कोशिश की जा रही है, लेकिन मैं इससे डरने वाला नहीं हूँ। स्थानीय नागरिकों के लिए मैं जान देने के लिए तैयार हूँ। मैं किसी से डरने वाला नहीं। ठिकाणी हे ते दुसरा एमआयडीसीने टेंडर काढलाय, हे मुद्दा वेगळीच। त्या ठिकाणी आम्ही लोकांपर्यंत पोहोचलो। आज त्या ठिकाणी त्याच माध्यमातून एक टेंडर महानगरपालिकेने वेस्ट टू एनर्जीची प्लांट टाकणार आहे। ते प्लांट टाकणार आहे त्या ठिकाणी मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळ्या जेवढी आमदार खासदार सगळ्याला पत्रव्यवहार केलेले आम्ही। पण त्या ठिकाणी पुण्यालाही मी गेलो होतो। तिथं 500 टनाचे वेस्ट टू एनर्जीचे प्लांट टाकलेले आहेत पुण्याला। त्या ठिकाणी पण कचरा जाळतात, कार्बन उडतंय, पण त्या ठिकाणी वस्ती नाही। त्या ठिकाणी वस्ती नाही। पण ह्या ठिकाणी हे टेंडर काढायची गरजच काय? तुम्ही स्वतः बोलले होते त्या ठिकाणी शाळा आहे, हॉस्पिटल आहे। गेल्या वेळेस त्याच्यासाठी संघर्ष केले मी, महासभा चालू दिली नाही, स्टँडिंग चालू दिली नाही। हे आपल्या सगळे पत्रकारांना माहिती आहे। आदरणीय नाईकसाहेब पण त्या डंपिंगवर देऊन गेले। त्या ठिकाणी आम्हाला सांगितलं होतं की निसर्ग गार्डन कोपरखेड्याला जे बनवले त्या ठिकाणी हटवले, इथं आणले, त्या ठिकाणी निसर्ग गार्डन बनवले, ते बंद झाले होते। तिथं निसर्ग गार्डन बनवण्यावर होते। निसर्ग गार्डन बनवा, आम्हाला काही विरोध नाही त्या गोष्टीचे। आज ती जे लँडफिल साईट अजून ते काढायची पण भूमिकेत नाही, ती काढू शकत नाही, कायद्यात पण बसत नाही। पण त्या ठिकाणी ती आता बाय मायनिंग करून कचरा टाकून बाहेर, तर त्या ठिकाणी आता 2 ते 3 वर्ष ते कचरा काढायला लागेल। कचरा काढल्यानंतर त्या ठिकाणी एक प्लांट बसवणार आहे। प्लांट बसवलं की तुमचे एरिया बफर झोन डिक्लेअर झालं, पण त्या ठिकाणी इथं डेव्हलप होणार नाही। पण ते ठिकाणी माझा नावाचा खराब चालू केले की तिथं कमिशन भेटलं नाही म्हणून त्या ठिकाणी सुरेश कुलकर्णी विरोध करतो। कमिशन मला भेटलं नाही, मला मर्सिडीज गाडी भेटले, स्कॉर्पिओ गाडी भेटले, मी त्याच्यात खुशी आहे। पण त्या ठिकाणी मी 100% ते जे प्रोजेक्ट आहे ते प्रोजेक्ट होऊ देणार नाही। जे प्रोजेक्ट झालं उद्या हे आम्हाला धोका आहे। त्यांनी फर्स्ट सांगावं लोकांना, भर पब्लिकमध्ये येऊन महानगरपालिकेने बाबा या कुठली गोष्टी त्रास होणार नाही, आम्हाला त्या गोष्टीचा विरोध नाही। महापालिकेने एक तर लेखी स्वरूपात लोकांना सांगावं, मी मीटिंग लागान इथंच येऊन त्यांनी सांगावं पब्लिकला की बाबा त्या गोष्टीला त्रास होत नाही, आमचा काही विरोध नाही। ह्याच्यात या SRA योजना या टेंडरच्या ह्याच्यात लोकांना जागृत करणारा फक्त सुरेश कुलकर्णी, डंपिंगची आवाज उठवणार सुरेश कुलकर्णी। आणि उद्या हे माझे जीवाशी पण खेळतले, इतकी खालती पातळीवर पोहोचले, माझ्यावर एट्रॉसिटी गुन्हा दाखल करायला सांगतात। बरेच लोकांना सांगितले, माझ्या कार्यकर्त्यांना सांगितलेले आहेत, पण त्या ठिकाणी हे लोक जीव मारायला पण माझी कमी करणार नाहीत। आणि उद्या माझी बरं वाईट झालं, मी तसं बनवून ठेवले, ते जबाबदार राहतील। कॉर्नर मीटिंग तर एक 5-6 दिवसापासून चालू आहे कॉर्नर मीटिंग। ज्यावेळेस MIDCने टेंडर काढलं आहे हे माहिती पडल्याबरोबर आमचे चौगुले साहेब, आपला सोनवणे साहेब, त्या ठिकाणी मला स्वतः सोनवणे साहेबांनी फोन करून सांगितलं की बाबा या ठिकाणी असं MIDCने टेंडर काढलेलं आहे, की त्या ठिकाणी टेंडर काढले की फक्त ते 2001 पर्यंत टेंडर काढलेलं आहे, की त्या ठिकाणी पात्र अपात्र ह्या मुद्द्यावर खूप मोठा मुद्दा हा आहे की त्या ठिकाणी 20% लोकांना घरं भेटतील, 80% लोकांना घर करणार आहेत, पण सगळ्यांचे तोडणार। अशी परिस्थितीमध्ये टेंडर मी वाचलेले, त्या ठिकाणी आमचे गुरु असतील, सोनवणे साहेब असतील, हे टेंडर वाचल्यानंतर त्या ठिकाणी आम्हाला माहिती बरोबर आम्ही डोर टू डोर लोकांची कॉर्नर मीटिंग चर्चा केली की हे टेंडर रद्द व्हायला पाहिजे। त्या उद्देशाने आज आदरणीय उपमुख्यमंत्री साहेब, मुख्यमंत्री साहेब त्या ठिकाणी हे टेंडर रद्द केले, मग असं माहिती पडलं, पण त्या ठिकाणी लोकांपर्यंत आम्ही पोहोचवलं।
प्रशासनाकडून आम्हाला मागणी करायची गरज नाही आम्हाला. एक तर या ठिकाणी लोकांना 500 स्क्वेअर फीटचे घर भेटलेच पाहिजे. जोपर्यंत ते 500 स्क्वेअर फीट घर भेटत ना तोपर्यंत आम्ही जसं आहे तसा ठीक आहे, आम्हाला आवश्यकता नाही काय करायची. त्या ठिकाणी भेटेल आम्हाला अपेक्षा आहे. त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री साहेब, मुख्यमंत्री साहेब हे जर निर्णय घेतील त्या ठिकाणी धारावीला 500 एरिया देऊ शकतात. पण ही झोपडपट्टी आहे, या ठिकाणी 500 एरिया भेटले पाहिजेत. आमचा तेच उद्देश आहे आणि घेऊनच राहणार आहे. CEN न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.